खिलारी आई केअर चष्मेवाले। चष्मा आणि सनग्लासेस बनवायचा आहे तर फक्त खिलारी आई केअर मध्येच। शॉप नंबर 1, जोशी प्लाझा इमारत, संगमनेर बस स्टँडच्या बाजूला, संगमनेर। 02425 22 34 52 89 56 333 888। पाथर्डी शहरातील अतिक्रमणांवर 20 डिसेंबरला म्हणजे गुरुवारी हातोडा पडणार आहे। शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पक्के आणि कच्च्या प्रकारचे अतिक्रमण होऊन शहराच्या विद्रुपीकरणाबरोबरच नागरिकांना अडचण निर्माण झाली। त्यातच काही आदिवासी समाजाच्या लोकांनी अतिक्रमण केली असल्यामुळे सध्या शहरामध्ये वातावरण आंदोलनमय होऊन तणाव निर्माण झालाय। त्या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी प्रांताधिकारी देवदत्त केकान, पोलीस उपाधीक्षक मंदार जावळे, तहसीलदार नामदेव पाटील यांसह राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, नगरपालिका, राज्य परिवहन मंडळ यासह अनेक विभाग प्रमुखांची पाथर्डीमध्ये बैठक होऊन येत्या गुरुवारपासून मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये सर्व प्रकारचे अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचं तहसीलदार नामदेव पाटील यांनी सांगितलं। आपण आता अतिक्रमणावर सर्व एजन्सीची बैठक घेतलेली आहे आणि त्या सर्व एजन्सीजने, मग ते सार्वजनिक बांधकाम असेल, नगरपालिका असेल, एसटी महामंडळ असेल किंवा पंचायत समिती असेल, सगळ्यांनी आपापल्या एरियामधलं अतिक्रमण हे आयडेंटिफाय केलेलं आहे आणि त्याची यादी पण आपली तयार आहे। तर साधारणपणे गुरुवारपासून आपला ॲक्शन प्लॅन अस्तित्वात येईल, तो प्रत्यक्षात त्याचा अंमल घेतला जाईल आणि यात सगळ्यांना आपण समन्याय पद्धतीने कारवाई होणार आहे। यात असा भेदभाव नाही की याचं राहून जाईल आणि याच्यावर कारवाई वगैरे करू म्हणून। आणि यात ती एजन्सी पुढाकार घेऊन त्या एजन्सीच्या मदतीला पोलीस यंत्रणा आणि महसूल यंत्रणा सोबत राहणार त्यांच्या मदतीला, आणि जो एरिया आपण आयडेंटिफाय केला अतिक्रमणाचा, तो कुठल्याही परिस्थितीत आपण काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत। फक्त कायदा आणि सुव्यवस्थेची संभाव्य चाचपणी करून वेळप्रसंगी प्रशासनाला त्यावेळेस निर्णय थोडे बदलून घ्यावे लागतील आणि प्रांत साहेब आणि माननीय DYSP साहेब आणि सगळ्या यंत्रणा त्यासाठी आता सज्ज झालेल्या आहेत। जनतेला मी आपल्यामार्फत आवाहन करू इच्छितो की त्यांनी स्वतःहून त्यांची अतिक्रमणं काढून घ्यावीत, जेणेकरून प्रशासनाला अतिक्रमण काढण्याची वेळ येणार नाही आणि जनतेने पण आम्हाला सहकार्य करायचं आहे। अतिक्रमणासाठी वेळप्रसंगी जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल। या मोहिमेमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या लोकप्रतिनिधींचं पद रद्द करण्यासाठी वरिष्ठांकडे शिफारस करण्यात येईल, असा निर्णय यावेळी घेण्यात आलाय। तर नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणं काढावीत असं आवाहन या निमित्तानं प्रशासनानं केलंय। अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी।